स्टुडिओमधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। जोरदार शक्ती प्रदर्शन करत मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईत, फटाक्यांच्या आतषबाजीत जरांगेंचे स्वागत। लाखो मराठा कार्यकर्त्यांची मुंबईत गर्दी, थोड्याच वेळात आझाद मैदानात पोहोचणार। जरांगेंच्या आंदोलनासाठी आझाद मैदानात जय्यत तयारी, आंदोलक जमण्यास सुरुवात। आज एकच दिवस आंदोलन करता येणार, शनिवारी आणि रविवारी आंदोलनाची परवानगी नाही। वेळ पडल्यास गोळी झेलायला तयार, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं भावनिक आवाहन। एका दिवसाच्या परवानगीवर आक्षेप, कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचं हमीपत्र। मराठ्यांपाठोपाठ ओबीसी संघटनाही आक्रमक, शनिवारपासून नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। संगमनेरचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या कानशिलात लगावली। सार्वजनिक कार्यक्रमात घडला प्रकार, हल्ला करणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। ऐंशीव्या वर्षीही संघानं जबाबदारी दिली तर पार पाडणार, सरसंघचालकांचं मोठं वक्तव्य। 75 वर्षांनंतरही निवृत्त व्हावं असं बोललोच नसल्याचं स्पष्टीकरण, तर भाजपचे निर्णय संघ घेतो यात तथ्य नसल्याचंही वक्तव्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर। शहा आज अंधेरीतल्या मोगरेश्वर सार्वजनिक गणपतीचं तर शनिवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार। बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या आणखी एकाला अटक। मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई, अटक केलेल्या अमोल गायकवाडला 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। नांदेडसह बीड, लातूरमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढला। नायगावमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, तर 25 ते 30 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जपान दौऱ्यावर। भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत होणार सहभागी। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। राज्यभरात सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला